झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अशा काही महत्त्वाच्या किचन टिप्स जे तुमचे किचनमधील काम सहज आणि सोपे करतील तुमच्या स्मार्ट किचनसाठी। या स्मार्ट किचन टिप्स तुम्हाला खूप उपयोगी अशा काही टिप्स करणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात। टिप नंबर 2, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान आणि कुरकुरीत होतात। टिप नंबर 3, ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे, वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, ताक आंबट होत नाही। टिप नंबर 4, छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी। सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात। टिप नंबर 5, ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते, तेव्हा 15-20 शेंगदाण्यांची पेस्ट करून ताकात मिसळावी, नंतर कढी करावी। असे केल्यास कढी फाटत नाही। पहिली उकळ आल्यावर गॅस बंद करावा। टिप नंबर 6, काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत। भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे, काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे। टिप नंबर 7, कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा, त्यामुळे कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। कोबी किसून कोशिंबीर बनवावी, खूप छान लागते। टिप नंबर 8, पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे, नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे, त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही। टिप नंबर 9, इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो ना, त्याचप्रमाणे उपमा बनवावा, हा उपमा खूप चविष्ट होतो। टिप नंबर 10, डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4:1 या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी प्रमाण 3:1 असे असावे। टिप नंबर 11, पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात, भात फडफडीत होतो। टिप नंबर 12, एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात, म्हणून 1 चमचाभर तेलामध्ये मसाला घोळून मग नंतर फोडणीत घालावा, त्यामुळे मसाले करपत नाहीत आणि त्यांचा स्वादही पदार्थांमध्ये उतरतो। टिप नंबर 13, कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे स्टफ करा। गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस सोबत खा। दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकाची पाने चिरून घाला, आमटीला वेगळीच चव येईल। टिप नंबर 15, कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर ठेवले पाहिजेत, प्लास्टिकच्या पिशवीत कधीही बटाटे ठेवू नये। या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे। बटाट्यांना कांद्यांसोबत ठेवू नये, कांद्याबरोबर बटाटे ठेवल्यास कांदे आणि बटाटे दोन्हीही लवकर खराब होतात। टिप नंबर 16, कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते। भिंतीवरील कपाटांवर कांदे साठवणे सर्वात उत्तम, कांदे फ्रीजमध्ये कधीही ठेवू नये। टिप नंबर 17, कांद्यांसारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावे, फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये, बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये। टिप नंबर 18, टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे, फ्रीजमध्ये ठेवल्यास टोमॅटोचा स्वाद बिघडतो। टिप नंबर 19, साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा, त्यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो, त्याचबरोबर खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो। टिप नंबर 20,
पालकाच्या भाजीत पुदिन्याची पाने घालून वरून लिंबू पिळल्यास त्याचा स्वाद अजूनच वाढतो। टिप नंबर 21, गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे। टिप नंबर 22, सुगंध यावा यासाठी दही विरजवताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत। टिप नंबर 23, बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी। ही खीर चवीला खूप छान लागते। टिप नंबर 24, स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे आग पटकन विझते। टिप नंबर 25, कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते। तर या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघितल्या, त्यामुळे तुमचे किचनमधील काम सोपे होईल आणि झटपट होईल, त्यासोबत पदार्थांची चवही वाढेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।